हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात अशी अनेक उदाहरणे असतात जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी लागते. अशा वेळी त्या व्यक्तीने कायदा हातात घेणे अपेक्षित नाही किंवा तशी कायद्याने परवानगी देखील नाही. याऐवजी प्रत्येक व्यक्तीने कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनच कायदेशीर उपायांचा अवलंब देखील केला पाहिजे. याच कायदेशीर उपायांमधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दिवाणी खटला सुरू करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने विरोधी पक्षाला कायदेशीर कारवाई करण्याच्या त्यांच्या हेतूबद्दल सूचित करणे किंवा इशारा देणे. यालाच आपण कायदेशीर नोटीस या नावाने ओळखतो. आपण बऱ्याच वेळा ऐकतो किंवा बघतो की या एखाद्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस आली आहे किंवा या एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अशा वेळी ही नोटीस का पाठवली जाते, कशी पाठवली जाते, त्याचबरोबर नोटीस जर आपल्याला मिळाली तर त्यानंतर आपण नक्की काय उपाय करायचा, कायद्याने अपेक्षित हा उपाय नक्की कोणता आहे, याची माहिती मी ॲडव्होकेट आई तुमच्यासाठी घेऊन आले आहे. चला मग तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला. आता सर्वप्रथम आपण कायदेशीर नोटीस म्हणजे काय हे बघूया. कायदेशीर नोटीस यालाच आपण लीगल नोटीस असे म्हणतो. कायदेशीर नोटीस म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने काही तक्रारींबाबत पाठवलेला औपचारिक लेखी दस्तऐवज असतो. कायदेशीर नोटीसमध्ये साधारणपणे घटनांचे वर्णन, घटनेचा तपशील, मागितलेला उपाय शोधण्यासाठी अवलंबून असलेल्या कायद्याची किंवा कारवाईची चेतावणी दिली जाते. या नोटीसमध्ये तक्रारदार त्याच्या तक्रारीचे वर्णन करतो, घटनांचा लेखाजोखा सादर करतो आणि कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दावा केला जात आहे हे स्पष्ट करतो. कायदेशीर नोटीसचा मुख्य उद्देश म्हणजे विवाद मिटवण्यासाठी आणि कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यापूर्वी दुसऱ्या पक्षाला इशारा देणे हा आहे. कायदेशीर नोटीस पाठवण्याची कारणे कोणती हे आता बघूया. कायदेशीर नोटीस पाठवून दोन्ही पक्ष विवाद मिटवण्यासाठी चर्चा करू शकतात आणि सामंजस्याने तोडगा देखील काढू शकतात. कायदेशीर नोटीस पाठवल्याने दुसऱ्या पक्षाला कायदेशीर कार्यवाहीसाठी तयारी करण्याची संधी मिळते. नोटीस पाठवल्याने कायदेशीर दाव्याची नोंद घेतली जाते, ज्यामुळे भविष्यात कायदेशीर प्रक्रियेला मदत होते. कायदेशीर नोटीसमध्ये कारवाईची चेतावणी दिली जाते, ज्यामुळे दुसऱ्या पक्षाला त्यांच्या कृतींचा परिणाम समजून घेता येतो. आता यानंतर कोणत्या प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवता येते याची सविस्तर माहिती आपण घेऊया. सामान्यतः दिवाणी प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस दाखल केली जाते. फौजदारी प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस दाखल करण्याची आवश्यकता नसते, कारण फौजदारी प्रकरणांमध्ये गुन्हा हा सार्वजनिक गुन्हा असतो आणि गुन्हा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध राज्याकडून कायदेशीर कारवाई केली जाते. फौजदारी प्रकरणांमध्ये राज्याला सर्वोच्च अधिकार असतात, परंतु जर तुम्ही सरकार किंवा सार्वजनिक अधिकाऱ्यांविरुद्ध दिवाणी खटला दाखल करणार असाल तर प्रथम तुम्ही सरकारला कायदेशीर नोटीस बजावणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही सरकारविरुद्ध दिवाणी खटला दाखल करू शकता. ही कायदेशीर नोटीस या दिवाणी प्रकरणांमध्ये काढणे अनिवार्य आहे. एक म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या कलम 138 अंतर्गत चेक काढणाऱ्या व्यक्तीस, 2 कर्जाच्या वसुलीसाठी, 3 कराराच्या अंमलबजावणीसाठी, 4 ग्राहक तक्रारी किंवा प्रकरणे यामध्ये, 5 मालक किंवा कर्मचारी विरुद्धच्या ज्या तक्रारी असतील यामध्ये, 6 मालमत्तेचे वाद, 7 वैयक्तिक वाद आणि 8 चेक बाउन्स प्रकरणे. कर्मचाऱ्यांविरुद्ध जर तक्रारी असतील तर यामध्ये मग मानव संसाधन धोरणांचे उल्लंघन, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असेल, राजीनामा पत्र न देता नोकरी सोडली असेल किंवा रोजगार करारातील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन केले असेल तर अशा केसेसमध्ये आपण कायदेशीर नोटीस पाठवू शकतो. जर ग्राहक विवाद असतील म्हणजे सदोष उत्पादने तयार करण्यासाठी किंवा सदोष सेवा देताना, याचाच अर्थ जर उत्पादनांचे प्रोडक्शन करताना जर दोष असलेले उत्पादनांचे प्रोडक्शन केले आणि तसेच उत्पादने विक्रीसाठी ठेवली किंवा तशा उत्पादनांची सेवा जर विक्रेत्याला दिली तर अशा प्रकरणामध्ये, त्याचबरोबर खोट्या जाहिराती देऊन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीला देखील कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते. मालमत्तेचे वाद यामध्ये गहाणखत, बिल्डरकडून विलंब करून ताबा घेणे, भाडेकरूला बेदखल करणे, कौटुंबिक मालमत्तेचे विभाजन यासारख्या प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस पाठवू शकतो. आता चेक बाउन्स प्रकरणे असतील म्हणजे बँक खात्यात पुरेशी किंवा कोणतीही रक्कम नसल्यामुळे चेक बाउन्स झाल्याबद्दल चेक काढणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस देऊ शकतो. आता ही चेक बाउन्सची जी प्रकरणे आहेत ती निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या कलम 138 अनुसार चालवली जातात आणि त्यानुसारच ती कायदेशीर नोटीस काढली जाते. आता या
त्यानंतर वैयक्तिक बाबी म्हणजे घटस्फोट असेल किंवा घटस्फोटामुळे मुलांचे पालनपोषणचा वादविवाद असेल किंवा आजारी आणि वृद्ध पालक असतील, मुलांचा ताबा हा वादाचा विषय असेल किंवा वैवाहिक हक्कांची परतफेड हा विषय असेल, तर यासारख्या वैयक्तिक बाबींच्या विवादांमध्ये देखील आपण कायदेशीर नोटीस पाठवू शकतो. पुढचा मुद्दा आता बघूया. कायदेशीर नोटीस पाठवताना आपण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. एक प्रभावी कायदेशीर नोटीस तयार करण्यासाठी तुम्ही योग्य वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही वकिलांमार्फत नोटीस पाठवत असाल तर त्यासाठी या गोष्टींची काळजी मात्र किंवा खात्री तुम्ही नक्की केली पाहिजे. एक म्हणजे कायदेशीर नोटीस ही वकिलांच्या लेटर हेडमध्ये लिहिली आहे याची खात्री तुम्ही करा. जर उपलब्ध असेल तर वकिलांच्या फर्मचे नाव असलेल्या नोटीसची प्रिंटआउट तुम्ही काढून ठेवा. कायदेशीर नोटीसच्या 2 प्रती तुम्ही काढून घ्या, एक तुमच्यासाठी आणि एक तुमच्या वकिलांसाठी. वकिलांच्या फर्मचे नाव असलेल्या लिफाफ्यात नोटीस पोस्ट करा. या कायदेशीर नोटीसवर क्लायंट आणि वकिलांची सही असणे अत्यंत आवश्यक आहे. कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर विरोधी पक्षाने त्याला उत्तर देणे जरी अपेक्षित असले तरी काही दिवसांनी तुम्ही अपॉइंट केलेल्या वकिलांनी त्या व्यक्तीला फोन करून त्याचा पाठपुरावा करणे देखील आवश्यक आहे आणि ते तो पाठपुरावा करत आहेत का याची चौकशी करून तशी ॲक्शन त्यांना करायला लावणे याची खबरदारी देखील तुम्ही घेणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲडव्होकेट आई या चॅनलद्वारे मी सर्व कायदे मराठीमध्ये अत्यंत सोप्या भाषेत आणि कमी वेळात तुमच्यासाठी घर बसल्या घेऊन आले आहे. आता कायदेशीर नोटीसचे जे काही मुद्दे राहिले आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.